प्रिय आहे. त्याचबरोबर प्रत्येक परंपरा पद्धतीनुसार आपण सगळेजण होळी हा सण साजरा करतो आणि त्याच पद्धतीने तुम्हीही करा. पण मी तुम्हाला आज 3 गोष्टी सांगणार आहे, त्या नक्की तुम्ही केल्या तर नक्की आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी होतील. काही मंत्र सांगणार आहे जेणेकरून आपल्याकडे पॉझिटिव्हिटीही खूप वाढेल. तर नेमकं काय करायचं ते एक लक्षात घ्या. पहिल्यांदा तर 2 लवंग जे आहेत, ज्याला फूल असतं, त्या लवंग तुम्ही तुपामध्ये भिजवाल. त्याचबरोबर एक पान असतं, ते पान घ्याल, खाऊचं पान आपण म्हणतो जे. त्याचबरोबर एक नारळ आणि बत्ताशा ज्या असतात त्या साखरेच्या, त्याही तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या जसं पद्धतीने असतात त्याही गोष्टी तुम्ही घेऊ शकता. जसं प्रत्येक ठिकाणी कडधान्यही घेतात. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ताट्यामध्ये घ्याल. त्याचबरोबर पाणीही घ्याल. जसं आपण 11 फेऱ्या मारायच्या असतात होळीला, जेव्हा दहन करायची, पूजा करायची असते त्यावेळेला. त्यामुळे हे जे साहित्य सांगितलेलं आहे ते तुम्ही होलिकामध्ये दहन करू शकता, म्हणजे जेणेकरून आपल्या घरातली वाईट संकट किंवा आर्थिक परिस्थितीचा प्रॉब्लेम असेल तो नक्की दूर होईल. आता दुसरं काय करायचं तर एक लक्षात घ्या, जेव्हा होळी म्हणजे जेव्हा दहन केल्यानंतर होळीची राख ही थंड झाली तर आपण काय करायचं, ती राख थोडीशी आपण आणू शकतो घरामध्ये. घरामध्ये आपण ती ठेवू शकतो किंवा असं म्हटलं जातं की थोडीशी फुंकर मारल्यानंतर निगेटिव्ह एनर्जी जी घरामध्ये असेल तीही निघून जाते. आणि त्याचबरोबर थोडीशी जी राख असते ती जर तुम्ही एका लाल कपड्यामध्ये एक चांदीचं नाणं किंवा तांब्याचं नाणं किंवा 1 रुपयाचं कॉईन त्याच्यामध्ये बांधून जर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवता, तर तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला असं म्हणतात की खूप साऱ्या गोष्टी पैशाच्या रिलेटेड ज्या असतात त्या खूप चांगल्या होतात. आर्थिक अडचणी जर घरामध्ये असेल त्या निघून जातात. चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये होतात. धनसंपत्तीची वाढ होते. त्याचबरोबर तुम्ही अजून एक करू शकता की मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हाही म्हणा आणि मी खाली जो मंत्र दिलाय तोही तुम्ही नक्की मंत्र करू शकता. ज्या 108 वेळा करा. एक लक्षात घ्या, या गोष्टी परंपरे पद्धतीनुसार धार्मिक गोष्टी आपण करणं भागच आहे. पण जेव्हा आपण शांत बसून मंत्रपाठ करतो आणि काही गोष्टी चांगल्या पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करतो, या गोष्टी करणं हे फार गरजेचं असतं. तर नक्की करा. खाली दिलेल्या माहिती नीट वाचा आणि येणाऱ्या होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.